सकला नमितो दर्शन दुनिया ताली प्रभो सकला जनजीवनिया तूच शुभंकरा शुभ दिन फुलवा सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचा माझा संबंध 2019 नंतर झाला, परंतु तो येत असताना स्वर्गीय नानासाहेबांच्या पश्चात अनुभवण्याचा या ठिकाणी प्रसंग किंवा सहवास लाभला. संघटन कौशल्य असू द्यात, कोणतीही चळवळ असू द्यात, सामाजिक प्रश्न असू द्यात किंवा कोणाचा व्यक्तिगत सुद्धा अडचण असू द्यात, त्या राजकीय पार्श्वभूमी नसताना वडील पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना त्यांच्यासोबत मध्ये एक लेख व्हायरल झाला होता आपल्या. त्या ठिकाणी एक दिवशी पंचायत समिती सदस्य होतील असं त्यांना सुद्धा कधी वाटलं नसेल, परंतु समाजकार्याची आवड आणि राजकीय जिज्ञासा असल्यामुळे त्या ठिकाणी ते त्या पदापर्यंत त्यांनी मजल मारली. प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतं याचा आनंद आहे. दादा, मला सांगायला आनंद वाटेल की सामान्य कुटुंबातली माणसं एसटीचा प्रवास करतात, रेल्वेचा प्रवास करतात. ठिकाणी 40 कुटुंब नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं याचं विशेष कौतुक आहे. आणि इथपर्यंत न थांबता अजून तो थेट नेपाळपर्यंत त्यांचं पुढचं ते प्लॅनिंग आहे आणि ते सुद्धा सर्वसामान्यांच्या सहकार्यातून आणि सर्वांच्या विचाराने ते सुद्धा साधवेल असा विश्वास आहे. आज वाढदिवस साजरा करत असताना सामान्य कार्यकर्त्याला आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देणार आहोत. प्रमुखांची प्रथमतः जय भीम आणि नमस्कार. अखंड विश्वाला सदाचाराचा शांतीचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध विचारसरणी सुद्धा अभिवादन करतो. आणि आज 2 काम पूर्ण होत आहे आणि त्या कामानिमित्त आदरणीय बबन कांबळे या भागातील तरुण मला विकास कामाची निरंतर गंगा वाहण्याचे काम आजही होत आहे. या दोन्ही कामाचं उद्घाटन झालं म्हणजे कसं विकास कामाचं उद्घाटन झालं आणि बबनरावांना इथे आदरणीय अग्निशन दादा, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय भाऊ, कोयना शिक्षण संस्थेचे संचालक आदरणीय संजीव दादा, भाजपाचे पाटण तालुका अध्यक्ष, पाटण पंचायत समितीच्या विविध योजना या सामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठीची त्यांची तळमळ मी आपणाला सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी मौजे वांजोडे या ठिकाणी विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ व उद्घाटन समारंभ आणि कोणतीही राजकीय सामाजिक पार्श्वभूमी नसताना आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्याचप्रमाणे पाटण तालुक्याच्या राजकारणातले हुकमी एका कोण ज्याच्यावर पाहिले जातात त्यांचा या ठिकाणी औक्षण केलं जात आहे. या ठिकाणी त्यांची सर्वांची सर्वांना विनंती आहे दादांचं या ठिकाणी स्वागतम शुभ स्वागतम पथ स्वागतम शब्दाची सुमने हे दुनियाती
नव भयान गई लावो नानाच्या छोटी दिशाहासल्या कळवल्या नाग उठे सरगम अथ स्वागतम शुभ स्वागतम आहे तसं आपण या ठिकाणी चालू करतो. खर तर बबनरावांचा वाढदिवस हा बबनरावांच्या फॅमिलीने करणं हे साहजिक होतं, पण दादा ग्रामस्थांनी या ठिकाणी अधिक न वळता खर तर आपल्याला आजची जी भूमिपूजन आणि उद्घाटनाचा जो कार्यक्रम खरं तर झाला आणि तो खरं तर लवराज महत्वाचा आहे की तो आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती, इच्छा होती की गेले 10-12 वर्ष उद्घाटनाचा कार्यक्रम आणि विमोचनाचा कार्यक्रम होणं आपल्या दृष्टीनं कितीतरी अनेक उत्सुकतेची बाब होती. पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळं 2019ची आपण जास्त चिंता करावी अशी परिस्थिती आता राहणार नाही. परत माजी पंचायत समिती सदस्य पाटण यांचा वाढदिवस व अभिष्ट चिंतन सोहळा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे विचार मंचावरील सर्व मान्यवर माजी पंचायत समिती सदस्य यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मान्य श्रीमंत सत्यजित सिंह पाटणकर दादा, संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, याबरोबरच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मान्य श्रीमंत याज्ञसेन दादा पाटणकर, संचालक कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती मान्य पंकज, सत्यजित, शेलार, लवराज, आमचे भोळेचे सगळेच राजाराम जाधव, माने, रवी, मानेजी कुठे गेले, ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे थोरवडे बंधू आणि भगिनी, सुदैवानं माणसाने चुकीचा निर्णय घेतला आणि आपला पराभव झाला. पण म्हणून आदरणीय पाटणकर साहेब आणि आम्ही सगळी मंडळी त्यांच्या नेतृत्वाखालचे कार्यक्रम आजच्या बबनराव कांबळे यांचा वाढदिवस तसेच विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजनाच्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय सत्यजित दादा तसेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, प्रत्येकाची नावं घेत नाही, कुणाचं राहून गेलं तर रुसून बसायला नको, कारण काय मला राजकारणात येऊन 2-2.5 महिने त्यामुळं सगळी आणि लगेच सगळे माझ्यावर नाराज होऊन बसण्यापेक्षा ते उल्लेख करायचा थोडासा टाळतो. जसं जशी ओळखी होत जातील त्या पद्धत सर्वांचे अभिनंदन करतो. पहिल्यांदाच असं आहे की आपल्या एखाद्या चांगल्या सहकार्याचा वाढदिवस त्याच्या सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन साजरा करायचा ठरवलं आणि त्याला चांगला प्रतिसाद दिला. आज बबनराव सारखा एक धडाडीचा कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंब, मी बबनरावला मी जास्त वेळ घेत नाही कारण काय थोडासा उशीर झालेला आहे, अजून 2 वक्ते आपल्यानंतर त्यांचं मनोगत व्हायचंय. तर मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. बबनरावला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. तालुक्याचे युवा नेते आणि आपल्या तमाम सर्वांचे लाडके नेते सन्माननीय सत्यजित पाटणकर ज्यांनी आत्ताच एक आपल्या मधुर वाणीने आपलं मनोगत व्यक्त केले ते सन्माननीय याज्ञसेन दादा, कोयना एज्युकेशनचे संचालक सन्माननीय संजीव दादा, माजी सभापती राजवास केदार. त्यानिमित्त आपल्याला असणारे सुसंवाद या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये असणारे वाटचाल, राजकीय क्षेत्रामध्ये असणारे ते सुसंवाद या आज बबनराव कांबळे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्त विविध विकास कामांची भूमिपूजन व उद्घाटन सोहळा हा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. कार्यक्रमास उपस्थित असलेले
राजाभाऊजी शेलार, यादवसिंग दादा, संजीव चव्हाण, नंदकुमार सुर्वे सर, बाळासाहेब कदम, बाबासाहेब भोळे सर, राजेश पवार, सरपंच मांजोळ्याचे, सुनंदाताई गुरव, बंटी शेलार, तिला बरेच लांब असते त्यामुळं उपस्थित असलेले घेतलं गेलं डायरेक्ट दिसते परंतु या ठिकाणी बऱ्याच दिवसांनी आज या ठिकाणी योग आलेला आहे. संकट येतात त्या त्या ठिकाणी निश्चितपणे उभं राहण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या समवेत त्यांचं सुद्धा असतं. परंतु सातत्य त्या रस्त्यासाठी आंदोलन करत असताना तुम्ही सर्व मंडळींनी हे ठेवलेलं आहे. 9 वेळा आजपर्यंत आपण मंडळींनी संघर्ष या रस्त्यासाठी केलेला आहे. अजून मला वाटतं 2 वर्ष ह्या लोकांचे फंड्स येतात आणि पावसाळा संपला की फंड संपतात. म्हणजे ज्यावेळेस काम करायचं असतं त्यावेळेस काम करत नाही आणि पावसाळ्यात मात्र ज्यावेळेस पाऊस पडत प्रजा आहे. प्रजा फक्त काय फार सहन करणारी प्रजा आहे, शोषिक प्रजा आहे, सहनशीलता असणारी प्रजा आहे. परंतु मित्रांनो आता कुठंतरी आपल्याला पुन्हा एकदा संघर्षाची भूमिका घेऊन आपल्याला पुढे जाण्याची विक्रमसिंह पाटणकरांनी तुम्ही आम्ही मंडळींनी राजकारण केले. तिथून पुढे सुद्धा त्याच विचाराने आपल्याला देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्याला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणण्याचं काम करायचं आणि त्या दृष्टीने आता इथून पुढे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि बबनरावांसारखे मित्र आम्हाला सुद्धा लाभावे आणि ही पंचायत समिती जिल्हा परिषद ओढून न्यावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा करेन. शेवटी मित्रांनो काय आहे ते शिल्लक ठेवा. मंडळाची मुंबई मंडळाची सुद्धा बरीचसे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो की आपल्या तालुक्यामध्ये काम करत असताना एका आपल्या सहकार्याचा वाढदिवस आणि माझा भाऊनी सांगितलं त्याच्या पाठीवरती एक कौतुकाची थाप टाकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहे. निश्चितपणे पुन्हा एकदा मी दादांच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने आणि तुमच्या वतीने बबनराव तुम्हाला या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि असंच कार्य तुम्ही पुढे करत राहाल अशी अपेक्षा करतो. सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. सोहळा संपन्न होत आहे. मान्यवरांच्या Happy birthday to you.
प्रेम दीवाना रसीला दे प्यार जरा